नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण प्रेमाचा चहा म्हणजे बासुंदी चहा बनवणार आहोत। मस्त फक्कड मलाईदार आणि छान टेस्टी असा हा चहा असतो, सोबतच सुगंधी सुद्धा। हा चहा एक कप जरी पिला ना तरी आपलं पोट भरल्यासारखं वाटते। तर या चहासाठी लागणारा मसाला कसा बनवायचा ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण चहाचा मसाला बनवूया। त्यासाठी इथे मी 25 ते 30 हिरवी वेलची घेतली आहे। या चहाचा मसाला खूप कमी साहित्यामध्ये तयार होतो। आता इथे मी एक जायफळ घेतलं आहे। तर या जायफळामधलं अर्ध्यापेक्षा जास्त जायफळ आपण मसाल्यासाठी वापरणार आहोत। तर जायफळाचे सुद्धा तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे, जेणेकरून हा सर्व मसाला बारीक करण्यासाठी सोपा जाईल। आता अर्ध्यापेक्षा जास्त जायफळाचे तुकडे करून घेतले। आता इथे मी 1-1 इंचीचे 4 सुंठीचे तुकडे घेतले आहेत। तर आता याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे, जेणेकरून बारीक करायला सोपं जातं। तर बघा, सर्व सुंठीचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले। आता मिक्सरवरती मस्त बारीकसर असा हा मसाला वाटून घ्यायचा। तर बघा, अशा पद्धतीने हा चहाचा मसाला इथे मी करून घेतला। आता या मसाल्यामध्ये जे सुंठीचे थोडेसे काही धागे असतात ना, ते राहिले तरी काही हरकत नाही। आता इथे तयार आहे आपला बासुंदी चहाचा मस्त असा मसाला। हा मसाला एका हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा, म्हणजे याचा वास आणि याची चव कायम राहील। चला तर आता आपण बासुंदी चहा करायला घेऊया। तर आता इथे आपण 2 कप बासुंदी चहा करणार आहोत। त्यासाठी इथे मी 3 कप दूध घेतलेलं आहे। बासुंदी चहा हा पूर्ण दुधाचाच असतो, परंतु तुम्हाला जर दुधाचा चहा पचत नसेल तर तुम्ही 1 कप पाणी 2 कप दूध घेऊ शकता, किंवा 1.5 कप पाणी आणि 1.5 कप दूध घेतलं तरी काही हरकत नाही। आता बासुंदी चहा म्हणजे हा चहा फक्कड म्हणजे घट्ट असा असतो। त्यासाठी आपल्याला हे दूध थोडंसं आटवून घ्यायचं असते। म्हणजे 3 कप दूध आपण घेतलं आहे, त्याचा पूर्ण 2 कप एवढा चहा झाला पाहिजे इतपत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं। तर बघा, मीडियम गॅसवरती या दुधाला छान दणदणीत अशी उकळी आपण काढून घेणार आहोत। बासुंदी चहा छान घट्टसर व मलाईदार असतो, त्यामुळे हे दूध थोडंसं आटवून घेतले जाते। तर आता मस्त दणदणीत अशी उकळी दुधाला काढूया। तर तुम्ही इथे बघू शकता, दुधाला छान दणदणीत अशी उकळी आली आहे। एक उकळी आल्यानंतर सुद्धा मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिटे हे दूध आपल्याला सतत उकळत ठेवायचं आहे, म्हणजे हे छान घट्टसर असं झालं पाहिजे। तर बघा, साधारण 4 ते 5 मिनिटे हे दूध मस्त असं उकळून घेतलं। तुम्ही बघू शकता, आपलं दूध आता बऱ्यापैकी घट्टसर झालेलं आहे। आता दुधाला अशा पद्धतीने छान मस्त दणदणीत अशी उकळी आली आणि दूध छान असं घट्टसर व्हायला लागलं, की आता आपण यामध्ये टाकणार आहोत चहा पावडर। चहा पावडर दूध थोडंसं आटून झाल्यानंतरच टाकायची आहे, कारण सुरुवातीलाच जर आपण चहा पावडर टाकली तर चहाचा रंग खूप जास्त डार्क होतो, शिवाय खूप जास्त स्ट्रॉंग फ्लेवर चहा पावडरचा लागतो। त्यामुळे दूध बऱ्यापैकी आटून झाल्यानंतर यामध्ये चहा पावडर घालायची आहे। तर 2 कप चहासाठी इथे मी 2 चमचे चहाची पावडर घातली आहे। आता चहाची पावडर दुधामध्ये मिक्स करून घ्यायची, आणि चहा पावडर घातल्यानंतर सुद्धा एक 3 ते 4 मिनिटे हा चहा आपण उकळवून घेणार आहोत। उकळत्या दुधामध्ये चहा पावडर टाकल्यामुळे चहाला मस्त असा रंग येतो। तर बघा, आता अशा पद्धतीने मीडियम गॅसवर एक 3 ते 4 मिनिटे आता हा चहा आपण उकळवून घेणार आहोत। तर चहा पावडर टाकल्यानंतर 3 ते 4 मिनिटे हा चहा उकळवून घेतला। तुम्ही इथे बघू शकता, चहा किती मस्त छान दाटसर असा झाला आहे, आणि चहाला रंगसुद्धा खूप छान असा आला आहे। बघा, एकदम मस्त असा रंग चहाला आला आणि छान फक्कड असा चहा इथे तयार आहे। तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत साखर। तर साखरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। बघा, माझ्याकडे हा चमचा आहे, आणि या चमच्याने इथे मी 2 चमचे साखर 2 कप चहासाठी टाकणार आहे। तुम्हाला चहा कितपत गोड किंवा कितपत कमी गोड हवा आहे त्यानुसार साखर टाकू शकता। आता आपण तयार केलेला जो चहाचा मसाला आहे तो अर्धा चमचा घालायचा, कारण हा खूप स्ट्रॉंग फ्लेवरचा मसाला असतो, त्यामुळे जास्त घालायची गरज पडत नाही। तर 2 कप चहासाठी अर्धा चमचा चहाचा मसाला घातला। आता चहाचा मसाला आणि साखर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि साखर विरघळेपर्यंत हा चहा उकळवून घेऊया। तर बघा, साखर विरघळेपर्यंत हा चहा मी पुन्हा उकळवून घेतला, आणि आता तयार आहे मस्त फक्कड मलाईदार छान मसालेदार असा प्रेमाचा चहा बासुंदी चहा। याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत न फुटता गुळाचा चहा कसा बनवायचा, अमृततुल्यपेक्षाही भारी कडक मसालेदार चहा घरच्या घरी कसा बनवायचा याच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत। या सर्व रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, नक्की बघा। आणि आजची बासुंदी चहाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।